ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणताही इश्यू असला तर ते माझ्याकडे डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जिनियन इंटरेस्ट होता. आता त्यांना जिनियन इंटरेस्ट राजकारणात आहे. जे बजेट मांडलं जातं ते देशाचं बजेट असतं आणि असं असताना ते जे कालपासून फरापासून चालतात की मुस्लिमांचं वेगळं मुस्लिमांचं वेगळं हे कधी होत नाही, होऊ शकत नाही. बजेट एका जाती धर्माचं असत नाही, ते देशाचं असतं. काल त्यांनी एका शब्दाचा वापर केला, फूट जिहाद हा काँग्रेसचा डाव आहे, म्हणजे इंडिया आघाडीवर आरोप केला त्यांनी. असं की त्यांच्यामध्ये दुसरं सांगण्यासारखं काही नाही, त्यामुळे हा विषय ते डायव्हर्ट करतात. ते जे बोलतात सध्या त्याचं 1% सुद्धा खरं नाही. आणि कशासाठी आपण जेव्हा देश चालवायचा असेल त्यावेळी जाती धर्माचा विचार करून देश चालत नाही. याआधी पंतप्रधानाच्या अशा प्रकारच्या सभांमध्ये कधी यादीच्या पंतप्रधानांनी कधी भाषेचा वापर केला नाही. कशा प्रकारे बघता तुम्ही एकंदरीत पंतप्रधानाच्या? सरळ गोष्ट आहे की त्यांचा कॉन्फिडन्स झालेला आहे. डायव्हर्ट कुठं करायचं तर धर्म जात या नावाने सुरू केले. पवार साहेब, इंडिया आघाडीचं सरकार आलं तर काल मोदींची जी सभा झाली ती पिंपळगावच्या बाजार समितीत झाली आणि त्या ठिकाणी शरदचंद्र पवार जे नाव होतं बाजार समितीला ते झाकण्यात आलं होतं आणि त्याच सभेमध्ये मोदीजी असं म्हणताय की पवार साहेबांनी काय केलं कांद्याच्या सभेत. असं की ते कधी काय केलं सांगतात. 10 वर्षाचा जर अनुभव घेतला असेल त्यांचा स्वतःचा एवढ्यासाठी सांगतो की ते ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या राज्याचा शेतीचा कोणताही इश्यू असला तर ते माझ्याकडेच मला घेऊन गुजरातला जायचं. एका वेळेचं असं झालं की मी इस्रायलला चाललो होतो आणि मुलींनी मला फोन केला की मला अमेरिकेने त्यावेळी त्यांचा विसा नाकारला होता. त्यांनी सांगितलं मला इस्रायलला जाऊन तिथं स्टडी तुमच्यावर करायची इच्छा आहे, तुम्ही मला घेऊन चाला. त्यांना मी घेऊन गेलो. इस्रायलमध्ये ॲग्रिकल्चरची टेक्नॉलॉजी रिसर्च या सगळ्या गोष्टी त्यांना सविस्तरपणाने 4 दिवस दाखवले. आज हे सगळे माहीत असताना हल्लीचे जे बोलतात ते माझ्या वतीने राजकारण आहे, दुसरं काही नाही. ते मुख्यमंत्री होते त्या राज्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांना जिनियन इंटरेस्ट होता. आता त्यांना जिनियन इंटरेस्ट राजकारणात आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.